सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केलाय। आपली भूमिका दुटप्पी नसल्याचं स्पष्टीकरणही सुरेश धस यांनी दिले। मात्र यावरून सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। धस आणि आव्हाड आमने सामने आलेत। संतोष देशमुख प्रकरणामुळे सर्वाधिक चर्चेत आलेले आमदार सुरेश धस सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातल्या एका वक्तव्याने काहीशा अडचणीत सापडले। सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांना माफ करा अशी विनंती धस यांनी केल्याचा आरोप सोमनाथच्या कुटुंबियांनी केला होता। त्यावरून सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठली। मात्र आपली भूमिका दुटप्पी नसल्याचं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलंय। सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे। माझी दुटप्पी वगैरे नाही, एकच टप्पी आहे। मी संतोष देशमुखांच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे आणि परळीच्या महादेव मुंडेच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे, हे माझं स्वतःचं। बीड आणि परभणी प्रकरणात सुरेश धस यांची दुटप्पी भूमिका असल्याच्या मुद्द्यावरून आमदार जितेंद्र आव्हाडांनी धस यांना सुनावलं होतं। त्यानंतर आता सुरेश धस विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा नवा सामना रंगलाय। जितेंद्र आव्हाडांनी ठाणे आणि मुंबईत मोर्चे काढावेत असं आवाहन धस यांनी केलंय। इतकंच नाही तर आव्हाडांनी अक्षय शिंदेचं गुणगान केल्याचा आरोपही धस यांनी केला होता। जितेंद्र आव्हाडांचा पोटशोळ उठण्याचं कारण हे असेल, मग जितेंद्र आव्हाड साहेब, माझं तुम्हाला आव्हान आहे, सोमनाथ सूर्यवंशी बद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना, ठाण्यामध्ये काढा, मुंबईला आणून मोर्चा काढा। ते करत नाहीत तुम्ही आणि मोर्चात येतात, मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले। सुरेश धस यांच्या टीकेला आव्हाडांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कुणाच्या टीकेला उत्तर द्यायला बांधील नसल्याचा टोला आव्हाडांनी लगावलाय। सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशींच्या आईंनी जे उत्तर दिलं ते स्पष्ट उत्तर होतं, महाराष्ट्राच्या माऊलीचं उत्तर होतं की पोटचा गोळा गेल्यानंतर तिच्या मनातल्या वेदना तिने बोलून दाखवल्या आणि जी माणसं सांगत होती की जाऊ द्या, सोडून द्या ना, त्यांना त्या माऊलीने बरोबर उत्तर। राहिला प्रश्न जे कोणी मला बोलतायत त्यांचा मी कधी विचारही करत नाही आणि त्यांच्याबद्दल मी फार गांभीर्याने घेतही नव्हते। एवढं मोर्चा करतात ना, यांच्या सरकार समोर लाखो लोकांचे मोर्चे निघाले मराठा समाजाचे, काय न्याय दिला हो मराठा समाजाला? संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली। मात्र परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरनं धस यांच्यावर टीका होतीये। येत्या काळात हे प्रकरण कसं वळण घेणार हे पाहावं लागणार आहे। ठाण्याहून शुभम कोळीसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।